सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे येथील रहिवासी असलेल्या कोमलताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव शेअर करत आहे। मी स्वामी सेवेमध्ये 2020 पासून आलेली आहे। स्वामी सेवेत मी माझ्या ज्या ताई होत्या आमच्या शेजारच्या त्यांच्यामुळे आली आहे। कारण मी जेव्हा पुण्यामध्ये आली होती जेव्हा रूम घेतली तेव्हा त्या ताईंचा माझ्या कानावरती रोज आरतीचा महाराजांचा मंत्राचा आवाज यायचा। आणि एक दिवस त्यांनी असेच मला बोलवले म्हणून मी त्यांच्या घरात गेले। तिथे मला स्वामींची मूर्ती वगैरे दिसली आणि मग मी त्यांना सहज विचारलं की ह्या स्वामींचं तर खूप कडक असतं, नॉनव्हेज वगैरे चालत नाही, तुम्ही कसं करता? तर ताई म्हटल्या, असं काही नाही आहे। सुरुवातीला मलाही असंच वाटायचं, त्यामुळे मी बरेच दिवस स्वामींची पूजा केली नाही। पण जेव्हापासून स्वामींना घरात आणलं तेव्हापासून खूप चेंजेस घरामध्ये झाले। त्यांना आलेले खूप सारे अनुभव माझ्यासोबत शेअर केले आणि माझ्या मनामध्ये स्वामींनी घर केलं। आणि मी त्यांना म्हटलं की मला देखील स्वामींची सेवा करायची इच्छा आहे, मला तुम्ही फोटो वगैरे कुठं भेटता ते सांगता का? ताई म्हटले, अगं इथे जवळच मठ आहे, मी दर गुरुवारी आरतीला जात असते, ह्या गुरुवारी आपण दोघीही आरतीला जाऊया असं ताई म्हटल्या। आणि मग मीही तयार झाली। आम्ही ह्या गुरुवारी, मला असं झालं की गुरुवार कधी येईल आणि गुरुवार आला आणि त्या दिवशी मी ते ताईंसोबत मठामध्ये गेली। असं इतकं भरून पावल्यासारखं वाटलं ना, खूप छान वाटलं। आणि मग मी ते मठामधनं महाराजांची माळ, फोटो, स्वामीचरित्र सर्व काही घेऊन आली आणि माझी स्वामी सेवा ही सुरू झाली। आणि स्वामी सेवा सुरू झाल्यानंतर आमचे म्हणजे वादविवाद कायमच हे घरामध्ये चालू असायचे। माझ्या मिस्टरांचं आणि माझं कधीही पटत नव्हतं, थोड्या थोड्या गोष्टीवरून आमचे भांडणं व्हायचे, कारण मीही जॉब करायचे आणि तेही जॉब करत होते। आम्हाला मूळबाळ काही नव्हतं आणि त्यामुळे आमच्या लग्नाला जवळपास 5-6 वर्ष उलटून गेली होती। आणि मग मी असं स्वामी सेवा करता करता गुरुचरित्र पारायण बसणार होतो मठामध्ये। आणि मग ते सर्वजण म्हटले की ज्यांची काही इच्छा असेल वैयक्तिक ते बोलू शकता, आणि त्यांनी सामूहिक संकल्प केला आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बोला असं म्हटले। आणि मग मी माझी जी संततीची इच्छा होती ती व्यक्त केली आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली। त्यावेळेस मी वर्क फ्रॉम होम असं केलं होतं आणि वर्क फ्रॉम होम केल्यामुळे मला काही एवढं टेन्शन नव्हतं। पण त्या अगोदरच काय झालं ना की मला करोना ही होण्याची शक्यता होती, कारण इतका खोकला मला येत होता ना की भयंकर खोकला मला लागलेला होता। सर्वांना वाटलं की मी करोना पॉझिटिव्ह होईल, पण मी स्वामींना म्हणजे हे केलं, विनंती केली की स्वामी माझे रिपोर्ट हे नॉर्मल होऊ द्या, मला काही होऊ देऊ नका। आणि मग मी जेव्हा टेस्ट केली त्यावेळेस माझे रिपोर्ट खरंच नॉर्मल आले आणि माझा स्वामींवरती आणखी विश्वास बसला। गुरुचरित्र पारायण ही सुरू झाले। गुरुचरित्र पारायणाचा 4था दिवस होता। 4थ्या दिवशी काय झालं ना की आता ते सामूहिकरित्या वाचन करत होते, ते माईकमध्ये बोलत होते आणि मग मी सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच पारायण करत असल्यामुळे मला फारसं काही कळत नव्हतं। त्यामुळे मी म्हटलं की आपण त्यांच्यासोबतच हे करावं, वाचावं, मन देऊन मी लक्ष देऊन ते करत होती। आणि मग 4थ्या दिवशी काय झालं ना की जेव्हा मी वाचायला बसली तेव्हा मला प्रचंड तहान लागली आणि मी बॉटल ही माझी सोबत भरून घेतली होती। त्या ताई आणि मी आम्ही दोघी शेजारीच बसलेलो होतो। प्रचंड तहान लागली, पण मला वाटलं की जर मी पाणी पिण्यासाठी जर हे केलं तर मी मागे पडेन आणि माझं याच्यामध्ये लक्ष लागणार नाही, म्हणून मी ते पाणी काही पिलं नाही। मी म्हटलं अध्याय संपला की पटकन पाणी पिईल, पण अध्याय संपला तरी मी पाणी पिलं नाही। आणि थोड्याच वेळात काय झालं ना की असं मला जाणवलं की मी पाणी पिली आणि माझी तहान भागली असं मला वाटलं। आणि त्यानंतर काय झालं ना की जेव्हा वाचन हे संपलं, म्हटलं आता पाणी पिवावं म्हणून बघितलं तर बॉटलमध्ये असं झाकण हे उघडलेलं होतं आणि मी गच्च भरून पाण्याची बॉटल ही आणलेली होती आणि पाण्याची बॉटल ही अर्धी झाली होती। आणि मग मला असं वाटलं की मला आठवत नाही की मी पाणी पिलं, मला असं वाटलं, म्हणून मी ते ताईंना विचारलं की मी बॉटल घेतली का, पाणी पिलं का वाचताना? तर ताई म्हटल्या, नाही तू बॉटल घेतली नाही आणि पाणीही पिलं नाही। मग ताईंना सांगितलं की असं घडलं, बघा ना मी गच्च बॉटल भरून आणली होती आणि हे झालं, आणि वाचताना मला असं वाटलं की मी पाणी पिलं, माझी तहान शमवली। मग त्या म्हणे, खरंच भाग्यवान आहे ग, म्हणजे स्वामींनी तुझी तहान भागवली, म्हणे स्वामींनी
स्वामींनीच हे केलं. त्यावेळेस हा मला खूप मोठा अनुभव आला. आणि त्यानंतर स्वामीचरित्र हे स्वामींचं म्हणजे खूप छान सप्ताह पार पडला. गुरुचरित्र पारायण छान झाले आणि खूप छान माझी हे झालं. आणि त्यानंतर लगेच मला प्रेग्नेन्सी ही राहिली. खूप छान स्वामींनी मला फळ दिलं. तेव्हापासून स्वामींची आणखी सेवा वाढली. मी कंटिन्यू मठात जाऊ लागली. त्याचबरोबर नामस्मरणाची सेवा, गायत्री मंत्र, त्यानंतर रामरक्षा अशा सेवा माझ्या ह्या सुरू झाल्या. आणि स्वामी कृपेने मला मुलगा झाला. खूप छान. मी त्याचं नाव देखील समर्थ ठेवलं. त्यानंतर मग असेच हळूहळू दिवस गेले. आणि एक दिवस असेच माझे मिस्टरांचे आणि माझे थोडेसे वादविवाद झाले. आणि मग मी काय करायची की म्हणजे मला गाडी नव्हती, आम्ही याने जायची, बसने जायची आणि बसनेच यायची. त्या दिवशी मला फार उशीर झाला आणि गुरुवार होता. माझे मिस्टर मला बस स्टॉपवरती घेण्यासाठी आले. आता आमचे थोडेसे भांडणं झालेले होते आणि त्यांना असं वाटलं की हिला खुश आपण करायला पाहिजे, म्हणून ते म्हटले, त्यांना माहिती होतं ही खुश फक्त स्वामींमुळेच होऊ शकते. मग ते काय म्हटले, आज गुरुवार आहे, आपण स्वामींच्या मठामध्ये जाऊया. मी म्हटलं हो ठीक आहे, चला जाऊया. आणि मग ते म्हटले की अगं इथे फुले दिसत आहेत, आपण फुले घेऊया. म्हणून मी ते फुलं घेण्यासाठी गेले. आणि त्या दिवशी ते चाफ्याची फुलं होते. ते चाफ्याचे फुलं बघून मी इतका मला आनंद झाला ना की बस, म्हटलं आज मला चाफ्याची फुलं मिळाले. स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात. मला खूप आनंद झाला. आणि मग मी ते पॉकेट घेतलं. त्या पॉकेटमध्ये 10 फुलं आले. आणि मग आम्ही मंदिरात मठात गेलो. तिथे मी स्वामींना 2 फुलं वाहिली. आणि मग आम्ही तिथून आरती वगैरे केली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर म्हटलं, मला त्या दिवशी फार डोकं दुखत होतं आणि अंगही दुखत होतं, काहीच करण्याची इच्छा नव्हती. पण म्हटलं नाही, आता आज गुरुवार आहे तर स्वामी सेवा आपल्याला करायचीच आहे. म्हणून मग मी काय केलं, एका पाटावरती स्वामींची मूर्ती वगैरे ठेवली. आणि त्यानंतर खूप छान सजावट केली. आणि तिथे मी स्वामींना 6 फुलं ठेवली. आणि 2 फुलं हे मी उद्या सकाळी पूजेनंतर स्वामींना व्हावी म्हणून ठेवून दिली. त्यानंतर 6 फुलं मांडली वगैरे. आणि मी 51 वेळा घोराकाष्टोरम उद्धरम स्तोत्रचे पठण वगैरे केले. मग तोपर्यंत माझं म्हणजे डोकंही शांत झालं, मनही शांत झालं आणि सगळं चिडचिडही निघून गेली. आणि मग नंतर चहा वगैरे घेतला आणि सर्व स्वयंपाक वगैरे करून जेवणं झाले. आणि आम्ही सर्वजण झोपी गेलो वगैरे सर्व झालं. त्यानंतर सकाळी मी लवकरच उठती 5 वाजता आणि स्वामींची पूजा वगैरे माझी होत असते. आणि मग त्या दिवशी सकाळी लवकर उठली, आंघोळ वगैरे झाली आणि पूजा करायला बसली. त्यावेळेस माझं लक्ष गेलं की मी तर काल इथे 6 फुलं वाहिली होती आणि आज तर इथे एकच फुल आहे. हे कसं चमत्कार. मी त्याचबरोबर झेंडूची, बाकीची दुसरी ही फुलं जी होती ती देखील वाहिलेली होती. ती सर्व फुले जशीच्या तशीच होती. आणि फक्त त्यातील जी याची फुलं होती ना आपली चाफ्याची, ती 5 फुले गायब होती आणि 1 फुल तिथेच होतं. मी आमच्या सासूबाईंना विचारलं, माझ्या मुलाला विचारलं, सर्वांना विचारलं की तुम्ही इथून फुलं उचलली का असं विचारलं. पण सर्वांचं एकच उत्तर आलं की नाही, आम्ही नाही घेतली. म्हणून मला काय वाटलं की मुलांनी खेळण्यासाठी घेतली, पण मुलगा तर लगेच झोपला होता. हेही माझ्या लक्षात आलं. मी घरात सर्वत्र शोधलं पण मला ते फुलं कुठेही सापडले नाही. मग याला काय समजावं हे माझ्यापुढं खूप मोठा प्रश्न पडला होता. आणि मग मी जेव्हा देवपूजा करताना जेव्हा दिवा लावला, त्या दिव्यामध्ये चाफ्याच्या फुलाचं असा आकार तयार झाला. आणि मग आम्ही जे मठामध्ये जातो ना, त्या मठातील दादांना मी विचारलं, जे ज्येष्ठ सेवेकरी आहेत त्यांना मी कॉल केला 9-10 वाजता की असं झालं. म्हटलं तर काय म्हणावं. तर दादा म्हटले, ताई तुम्ही किती भाग्यवान आहात म्हणे की तुम्ही जे स्वामींना आवडतात म्हणून जी चाफ्याची फुलं आणली ना, ती स्वामींनी त्याचा स्वीकार केला. आणि त्या कसा स्वीकार केला हे स्वामींनी सांगितलं म्हणे तुम्हाला दिव्यात हे करून म्हणे. आणि 5 फुलं त्यांनी घेतली आणि 1 प्रसादरूपी फूल तुम्हाला ठेवलं आहे. ते फूल तुम्ही कायम आपल्याजवळ ठेवा असं त्यांनी सांगितलं. आणि मी खरंच खूप भरम पावल्यासारखं वाटलं की एवढी भक्ती आणि स्वामी माझी ही भक्तीला प्रसन्न होतात. मला खूप छान वाटलं आणि त्या दिवशी मी खरंच खूप धन्य झाले. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.